मित्रांनो आपल्या समोर आहे वरदान 50-50 आणि महबूब 1001 यांच्याकडे गरुडा आणि वायो शर्यत जमलेली आहे. सो मित्र आता सुट्टीवरती आलेले आहे. सुट्टीवरती इथे पोहोचा पक्षा 7878 याचा मेन मार्गाचा फोटो घ्या नीट हँडसम आला पाहिजे. पक्षा 7878 आणि बकासूर पहिरा आहे. गाड्यावर मध्ये मध्ये पडतात ना आणि सर्जा 99 विरुद्ध आहे आणि त्याच्यासोबत आहे अंजीर असं समजण्यात आलंय. सो मित्रांनो बकासूर आणि पक्षा 7878 सोबत जी शर्यत जमलेली आहे दोघांची सर्जा 9292 पाहू शकता आणि अंजीर आहे. सो मोठी शर्यत आहे आज पाहू शकता अंजीर बैराला आणि सर्जा आणि या साईडला बकासूर आणि पक्षा 7878 सो मित्रांनो ही शर्यत आता होणार आहे आणि बघायला खूप मजा येणार आहे. सो कंटिन्यू राहा आपल्या चॅनलसोबत. वर्षी आले खाली वावरत. सो आपला राजा पावर सुद्धा आलेला आहे सुट्टीवर. दादा कोणासोबत शर्यत आहे? दापोलीच्या घरची गाडी. दापोलीची घरची गाडी आहे. नाव माहिती का बैलांची? नाही दापोलीचं कोणचं इतकं माहीत नाही कुठलं आहे नाव दिलं आपलं. नक्कीच सर्जा आणि पावर. मित्रांनो भरपूर महिन्यानंतर बोला तरी चालेल माझ्या चॅनलमध्ये राजा आणि सर्जा आलाय. काय दादा आजचं नियोजन कसं आहे? हो मस्त मजेत. आज काय बोलतो आपलं काम काढेल ना? 100%. भरपूर दिवसाने दादा दिसला मला. मी आताच ना मग नक्कीच सर्जा तुम्ही नाही दादा कामानिमित्त मग भेटत नाही वेळ. सो नक्कीच बरं वाटलं आपला पावर आणि राजाला बघून. 003 तोच दरारा तीच द्यायचं मागच्या वर्षी सारखी या दोघांची यावर्षी सुद्धा असणार आहे. आणि मोठ्या मोठ्या बैलांसोबत जसा बकासूर झाला खूप मोठ्या मोठ्या बैलांसोबत सर्जा राजा आणि पावर धावलेला आहे. तो विचार करा तो बैल कसा असेल त्याची कारकिर्दी कशा असेल. नक्कीच मुंबई गाजवतो आणि घाटसुद्धा गाजवायला तयार आहेत दोन्ही बैल. पांढरी शुभ्र 0003 राजा आणि पावर. चल दादा भेटू नंतर. हो हो नक्कीच. खूप अशी गर्दी झालेली आहे मैदानात. दादा कोणता बैल आहे? जब्या आणि यामा. कुठले दादा? चिरणेचे. शर्यत जमली कोणासोबत आहे? कोणगावचा बांडा. तुम्हाला शुभेच्छा दादा शर्यतीसाठी. दादा काय नाव बैलांचं? बटलर आणि गरुडा. शर्यत जमले का कोणासोबत? बावऱ्या 50-50 असा. सो पाहू शकता बावऱ्या जयदादांचा बावऱ्या 50-50 सोबत आहे. आता नाही का म्हणजे याच्यानंतर साहेब? अरे वा म्हणजे 2 शर्यती जमल्यात. तुम्हाला शुभेच्छा. सो बावऱ्या 50-50ची जी शर्यत आहे ती नंतर आहे ही झाल्यानंतर. मग आता कोणासोबत आहे? बोरीवाले. बैलांचं नाव काय बोरिवलीवाल्यांच्या माहिती नाही पण शर्यत जमलेली आहे. नक्की शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. तिथून लाईन लागली मित्रांनो. खूप अशी मोठ्या मोठ्या बैलाला शर्यती झालेल्या. सो पाहू शकता. दादा काय नाव बैलाचं? लक्ष आणि जिगर. कोणासोबत आहे? शिरडोनचा घरचा साज आहे. तुम्हाला शुभेच्छा आहे शर्यतीसाठी.
सो दादा काय बैलाचं नाव? दादा काय बैलाचं नाव? काय नाव? लावऱ्या आणि महाराज. घरचा साज आहे का? घरचा साज आहे. शर्यत जमले ना? कोणाविरुद्ध आहे माहिती नाही. मानपाडा. सो शुभेच्छा दादा तुम्हाला शर्यतीसाठी. सो आता दादा आलेत, दादाच व्यवस्थित सांगतील. सो सर्वजण लाजत होते की द्यायला मुलाखत, पण दादा आले. आपण हरण्या बैलाला बघितलंच असेल, दादा नेहमी असतात तिथे. दादा काय आपल्या बैलांची नाव परत सांगा एकदा. आपल्या मामांचा बैल हां महाराज. महाराज. नाही आमच्या पाहुण्यांचा बैल कोणगाव. लावऱ्या. लावऱ्या. काय बोलू शकता आज शर्यत कोणाविरुद्ध आहे? आता मानपाडा आपले डोंबिवलीचे, हां त्यांच्या विरुद्ध गाडी आहे. काय वाटतं आजची शर्यत जिंकेल का आपला बैल? गाडी 100% होईल आपली. नियोजन केलं होतं का इथे अड्ड्यात आल्यानंतर गाडी जमली? नियोजन केलं. आता नियोजन केलं, अड्ड्यामध्ये झाली. दादा शुभेच्छा तुम्हाला. आणि काय बोलू शकता या दोन बैलाबद्दल? ही गाडी आमची लय आवडीची गाडी आहे. हां आमच्या पाहुण्यांची पनवेल कोणवले. बघूया आता. याच्या आधीची कारकिर्दी कशी आहे बैलांची? त्याच्या आधी 3 गाड्या झाल्यात आपल्या. हां अजय पाटील आडवली हां दत्तकाठ 3 गाड्या झालेल्या. नक्कीच आता सुद्धा तो गुलाल मिळवून देईल तुम्हाला. हीच मी तुम्हाला शुभेच्छा देतो दादा. धन्यवाद. धन्यवाद दादा. दादा कसा वाटतंय? दादा कसा वाटतंय? साईडला साईडला. सर्जा जिंकलेला आहे. बकासूरची शरद कसं वाटते आपल्याला? सप्त इंद्रश्री त्याला पराभूत केलं. उद्या तेही जिंकतील, आम्ही आनंद दादा काय बोलता? आपला सर्जा 9-9 ओल्या अड्ड्यात जसं शर्यत जिंकली होती तसं आज या अड्ड्यात सुद्धा बका कसा आज आनंद आहे? आज बकासूरच्या सोबत गाडी होती आणि आपली अंजीर आणि सर्जा 9-9 जिंकून आला. कसा आनंद आहे दादा? पाहू शकता गणपती बाप्पा. दादा आपली सर्जा 9-9 याच वर्षी आपण खरेदी केली होती आणि ओल्या अड्ड्यात सुद्धा मोठ्या सोन्यासोबत होता आणि आपण त्याची मोठी मुलाखत सुद्धा पर्सनली टाकली होती. आणि आज ओल्या अड्ड्यात आपला सर्जा आणि अंजीर विजयचा गुलाल भेटला, ते पण विरुद्ध होतं बकासूर. कसं वाटतंय दादा? भरपूर आनंद झाला. आमचं स्वप्न होता ती गाडी मारायचं, आमचं पूर्ण झाला स्वप्न. या बैलाने आमचं स्वप्न पूर्ण करून दिलेलं आहे. बस आम्हाला भरपूर आनंद आहे आज. दादा नियोजन कसं काय झालंय? नियोजन आमचं लय दिवसांनी चालू होता, कधी आणायची गाडी. आज यश आला त्या गाडीला, आम्ही आज गाडी मारली ती टॉपची. आणि अंजीर सोबत पहिरा कसा काय जमला? पहिरा जमला म्हणजे आमचे जुने संबंधात अनिल मामा बरोबर शीलवाले, तर भरपूर दिवसांनी जरा मैदान इथं तिथं पहिऱ्यांचा लोकांना दिलं असतं बैल, तर आज आम्हाला भेटला बैल, आम्ही गाडी मारून दाखवली. दादा आज आपला मालक आपल्या सोबत नाहीये, पण ते असते ओल्या अड्ड्यात सुद्धा आणि हा मैदानातली शर्यत बघितलं असतं. ते असते तर अजून जल्लोष असताना अजून आम्हाला आनंद असता का त्यांच्या हस्ते एवढी मोठी गाडी झाली, आम्हाला भरपूर आनंद झाला. दादा रौफ पटेल याच नावाने आज गाडी धावली का? हो याच नावाने झाली. दादा सर्जा एवढं मोठं नाव करतोय, आता काय बोलाल ते सर्जा बैलाबद्दल? त्याच्याबद्दल बोलत एवढं कमी आहे.
बैलाच्या बद्दल. दादा आता काय पुढचं नियोजन काय असणार? पुढचा नियोजन करू, बरं चांगलाच होईल नियोजन. दादा आज आपला सर्जा कशा तलावरून कसा धावला? सुरुवातीपासून स्पीड कसा होता? दादा थोडी भीती होती का समोर आपल्या बकासूर आहे? कारण तरातली बैल होती, काय भीती नाही. दोन्ही पळणारी बैल होती, काय विषयच नाही म्हणून 100% गाडी होणार. दादा आज या ओवल्या अड्ड्यात जो मानाचा मैदान मानला जातो, आज लाखोच्या संख्येने पब्लिक आहे. आज सर्जाच्या ज्याप्रमाणे नाव झालेत, आज जी फॅन फॉलोइंग बघतात जमा झाले, त्याबद्दल काय बोलू शकता? पळण्यावरही पब्लिक आज इथे आम्हाला बघायला भेटते ना, आम्हाला आनंद होते का ते आमच्या बरोबर आहेत. दादा आपला सर्जा परत एकदा समजा कुठून खरेदी केला होता आणि याची खरेदी तेव्हा तुम्ही सांगितली नव्हती, आता सांगा या. सर्जा आम्ही नाशिकवरनं घेतला होता. धारणा सांगवी गाव आहे, धारणा सांगवी. निलेश भाऊ नांगरे यांनी मोठा मन करून त्यांचा टॉपचा बैल आम्हाला दिला. बैलाची विक्रमी खरेदी आहे 14,51,000 रुपये. आज दादा त्या खरेदीला तो खरंच नाव करतोय, तुमचा मान राखतोय आणि मोठमोठ्या शर्यती जिंकून येतोय, त्याबद्दल काय बोलाल? काय ना, आता बैल पालाला आम्हाला आनंद आहे भरपूर ना, असंच आमचं नाव राखेल तो. दादा सराव कसा दिला जातो? तुम्ही तो या पद्धतीने पळतो, या सराव ना, मी म्हणजे आज मैदान गेलो तर 4 मध्ये आराम देतो, चालवतो बैलाला पवनी वगैरे. मग दादा सर्जा आपल्या बैल घोड्यामध्ये पळाला बैल आहे, बरोबर आहे? हो, घोड्यामध्ये पळाला. त्याचा स्पीड तसाच आज या मैदानात दिसला का? हो, खालनं सुटा तो स्पीडनी वरपर्यंत बैल पळाला. दादा आता सर्जा 929 जसं अंजीर सोबत आहे, अजून कोणाच्या पैरासोबत तुम्हाला असं वाटतं अंजीर? नाही, म्हणजे ही गाडी टॉपच्या पळाली. हा. गाडी जर चांगली पळत तर पैरा फुटायचं काही विषयच नाही. ही गाडी पळणार आहे काय. आता ही पुढच्या कुठल्याही सीझन मध्ये कोणत्याही अड्ड्यामध्ये ही गाडी काय असणार आहे. सो दादा खूप खूप शुभेच्छा आजच्या शर्यतीबद्दल. सर्जा 929. दादा अंजीर आणि सर्जा 929 आज बकासूर विरुद्ध शर्यत होती, कसं वाटतं आजचा जल्लोष, आजचा आनंद कसा आहे? आजचा आनंद आमचा असा आहे की बकासूर मागच्या वर्षी इथं टॉपची गाडी मारलेली आहे, याच मैदानात आम्ही बकासूरची गाडी मारली, मला खूप आनंद आहे. दादा आज आपल्यासोबत सर्जा 9292 आहे. आमची बैल गाडी मारणार फुल गाडी मारली बैलांनी. दादा अंजीर आणि सर्जा 9292 या मैदान गाजवला आज, तर या पुढचं नियोजन कसं असणार? या पुढचं नियोजन आम्ही घरी गेल्यानंतर नियोजन करणार, तुमचं काही नियोजन आमचं आज नसणार. आमचं स्वप्न पूर्ण झाला. प्रत्येकाचं स्वप्न असतं मोठी गाडी, प्रत्येकाचं स्वप्न असतो की मोठी गाडी मारवण्या, आणि आज त्या ओवल्या अड्ड्यात झालं. आणि यापुढे आता आपल्याला सर्जा 9292 आणि अंजीर ही जोडी दिसणार का? दिसेल पुढच्या याच्यात. पण आम्ही पण थोडा आराम देणार पाहिला ना, कारण सर्वात मोठी गाडी मारली, आम्ही नंतर नियोजन करणार आहोत. नक्कीच दादा, आता तुम्ही आनंद व्यक्त केला, आता तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी स्वप्न होता, मला स्वप्न पूर्ण केला. अंजीर बैलाचे मालक तुम्ही बोला, 2 शब्द बोला, नक्कीच बोला. बोल बोला. धन्यवाद दादा.